मनोज जरांगे पाटील हे सरकारचे जावई आहेत असं नवनाथ वाघमारेंनी म्हटलं। राज्यभरातील बोगस कुणबी प्रमाणपत्र नक्कीच रद्द होतील। जे ओरिजिनल प्रमाणपत्र आहे ते कोणीही रोखू शकत नाही, जे खोटे आहेत ते कोणीही वाचू शकत नाही असं वाघमारेंनी म्हटलं। जरांगे हे सरकारचे लाडके जावई आहेत। आता गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये दाते पाटील उपोषणाला बसलेत। अक्षरशः छत्रपती संभाजीनगर मधून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील येऊन गेले होते, परंतु दाते पाटलाच्या उपोषणाला त्यांनी भेट दिली नाही। परंतु मनोज जरांगे यांच्या उपोषणाला एवढं त्यांनी आग्रहानं राधाकृष्ण विखे पाटील असतील, प्रसाद लाड असतील, त्यामध्ये शंभूराज देसाई असतील, अनेक कोणी असेल, एवढं तात्काळ तिथं येऊन उपोषणाला भेट देऊन कुठेतरी जावयाचं मनधरणी करायची। आणि नक्कीच येणाऱ्या काळात माझ्या मते जावयाची जशी धोंड्याच्या महिन्यात बोलवून होती, जावयाची जशी दिवाळीला बोलवून होती, तशा प्रकारे आता नक्कीच सरकार जावयाची बोलवून केल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यातून बी समाजाला त्याला काही मिळणार नाही, पण जावयाची नक्की मनोज जरांगे नावाच्या जावयाची बोलवून झाल्याशिवाय राहणार नाही। नंदुरबारमध्ये जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक पार पडते। आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। उत्सव शांतता पार पाडण्याचं आवाहन करण्यात आलंय। कुठलाही अनुचित प्रकार आढळल्यास तत्काळ पोलिसांकडून कारवाई केली जाणार असल्याचे संकेत। ईदच्या अनुषंगाने देखील इथे एसपी ऑफिसला आपण मीटिंग घेतलेली आहे आणि मुस्लिम बांधवांना शांततेच्या वातावरणामध्ये ईदचा जुलूस काढण्याबाबत आणि ईद शांततेत साजरी करण्याबाबत आपण सूचना दिलेल्या आहेत। आजच्या मीटिंगमध्ये दोन्ही आमदार महोदयांनी देखील सूचना दिल्यात। त्याचबरोबर शांतता समितीच्या अध्यक्षा कलेक्टर मॅडम यांनी देखील सर्व सदस्यांना त्यांची काय भूमिका आहे आणि उत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण वेळ उपस्थित राहून कशा प्रकारे मार्गदर्शन करावं, तसंच ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या खालीपर्यंत सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना आणि स्वयंसेवकांपर्यंत पोहोचवण्याबाबत आवाहन केलेलं आहे आणि आजची मीटिंग शांततेत पार पडलेली आहे। आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेचा निर्णय रद्द करा, नंदुरबार समन्वय समितीची आता मागणी होते। राज्य शासनाने आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा निश्चित केल्याने नंदुरबार जिल्ह्यासह राज्यातील अनेक आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असल्याचा आरोप आदिवासी समन्वय समितीकडून करण्यात आला। शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात नंदुरबारमध्ये निषेध व्यक्त करत वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आलेली वयोमर्यादा तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली। 5 ऑगस्ट 2026 जो काही GR शासनाने काढलाय तो शासनाने तो GR रद्द करावा आणि जे सेंट्रल किचन वगैरे आहे ते सगळं बंद करावं व आमच्या विद्यार्थ्यांवर जो काही अन्याय अत्याचार करत आहे तो शासनाने थांबवावा। अन्यथा यानंतर आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करू, जेणेकरून आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांचं हे सरकार नुकसान करत आहे ते नुकसान न करता आमच्या विद्यार्थ्यांनी पुढे जावं, चांगलं शिक्षण घ्यावं, यासाठी आम्ही या ठिकाणी आज निवेदन देण्यासाठी आलो आहेत समन्वय समितीच्या वतीने, उत्सव समितीच्या वतीने। तर शासनाने याची दखल घ्यावी व आमच्या विद्यार्थ्यांच्या ज्या पण मागण्या आहेत त्या पूर्ण मान्य कराव्या हीच या ठिकाणी आम्ही शासनाला विनंती करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।